जमलाय गोतावळा नवरी नवरा सगळे लैलय तो मात्र घालूया धिंगाणा बाजू कुठे गेले सगळे? गावाला अरे तू फटाके तू खाऊ नको, ते खाण्यासाठी नाही येते. बाकीचे सगळे जण कुठे आहेत? मांडीला नीट कुठे ना ते तिकडे जाऊन ठेव, तिकडे ठेव. व्यवस्थित ठेवा. अरे शुभरात्री पहिला पाहिजे ना मावळं. हालत गाजली दोषात अशी तुरे घेऊन येतो, अशी तुरे घेऊन येतो. ही नाही. आता नाही. अरे बापरे. चला बास. सॉरी. आई शपथ, तुम्ही सगळेजण आलेले आहात. मला इतकं काय चालू होतं ना की मला कळलंच नाही की तुम्ही सगळेजण आलात आणि मी अजूनही तयारी करते. नाही पण मला तुम्हाला सगळ्यांना बघून फार बरं वाटतंय. कारण तयारी जी काही चालली आहे ही सगळी लग्नाची आहे. आणि लग्नाला नवरा नवरी तर पाहिजेतच, पण सोबत हवे तुमच्यासारखे उत्साही वऱ्हाडी. दणकून वाजेल असा बँड बाजा आणि वरात. मी मृण्मयी देशपांडे घेऊन आले आहे एक देखणा लग्न सोहळा ज्याचं नाव आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत बँड बाजा वरात सेलिब्रिटींचं लग्न जोरात. घेऊन येतोय सेलिब्रिटींचं एक असं लग्न जे आजवर तुम्ही कधी अटेंड केलं नव्हतं. अहो तुम्हीच काय, मी सुद्धा अटेंड केलं नव्हतं. काय आहे, आपल्या सगळ्यांनाच कुतूहल असतं की या मोठ्या कलाकारांच्या लग्नात काय धमाल येत असेल. आपल्यासारखीच त्यांची सुद्धा दागिन्यांची पिशवी घरातच राहून गेली असेल का? त्यांच्याही लग्नात आत्याबाईंचे यजमान रुसून बसले असतील का? सेलिब्रिटींचे पाहुणे सुद्धा 3 वेळा आईस्क्रीम चापत असतील का? कळेल आता. कारण खास तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या कलाकारांना आम्ही पुन्हा एकदा बोहल्यावरती उभं करणार आहोत. थोडक्यात काय, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींची वरात साजरी होईल तुमच्या घरात. आता इतकं सगळं सांगितल्यावर आजचे सेलिब्रिटी कोण आहेत याची उत्सुकता तुम्हालाही असेलच ना. सांगून टाकते, पण त्याच्या आधी आले. अहो गुरुजी. अरे बापरे, उडलं का? नाही. ठीक आहे. यांची ओळख करून देते. हे आमचे गुरुजी. यांचं नाव आहे गुणवंत नरहरी जुळवे, म्हणजे गुण जुळवे. अहो जुळवे काय म्हणताय? जुळवतोच मी लग्न. आपल्या अमृत्या वहिनींचंच घ्या ना. कोण? कानविलकर नाही हो, फडणवीस. अच्छा. अमृता फडणवीसांचं लग्न मी असं जमवलंय की त्यांचे 36 गुण जमवून 7 जन्माची गाठ बांधून ठेवली आहे. म्हणून तर ते फडणवीस साहेब सारखे म्हणत असतात की मी नवरा म्हणून पुन्हा येईन. कळलं का तुम्हाला काय बोलतोय ते? हो, पण मला घाबरवू नका की असं एका जागी थांबून बोला बरं. बरं, हे झालं आपल्या मराठी लोकांचं. काही बॉलिवूड मधले सुद्धा आहेत की बॉलिवूड मधले आपले झाले तर मिथुन दा. त्यांची पत्रिका इथून तिथून कुठूनही जुळत नव्हती. कुठून तुम्हाला कुठून म्हणायचंय का? ते तुम्ही म्हणा, मी कुठूनच बोलणार. कारण त्यांची पत्रिका मी कुठून जुळवली तेव्हापासून ते म्हणतात क्या बात. वा, कमाल. बरोबर गुरुजी, तर आज तुम्हाला इथे का स्पेशल कारणासाठी बोलवलेलं आहे. पत्रिका मी आणलेल्या आहेत, त्या बघून जरासं काय कसं जुळतं. नाही, पण पत्रिका बघून मी जुळवतच नाही गुण. मी चेहरे बघून गुण जुळवतो. दाखवा चेहरे दाखवा. माझं झालंय, माझं जुळलंय. मला चेहरे वेगळ्या लोकांचे दाखवायचे. त्या नाही इथे. दाखवू का? हो, दाखवा ना. बघा, हे आहेत ते. अरे बापरे, यांचं तर 3 वेळा लग्न होणार आहे. काय? हो. काय 3 वेळा लग्न होणार आहे? हो. अरे बापरे, कसं होणार मग आमच्या मुलीचं? नाही, मुलीचं सुद्धा 3 वेळा लग्न होणार आहे. तिचं काय व्हायचंय? पण असं काही घडेलाचं वाटत नाही हो. बरं असो, 3दा लग्न, पण बाकी तर सगळं नीट होईल ना त्यांचं? बाकी सगळं काही नीट होणार आहे. फक्त हे मुलीकडे पैसे देणार नाहीत. पैसे देणार नाहीत? हो. मग आमची मुलगी संसार कसा करेल? ती करेल व्यवस्थित, कारण मुलगी तशी गुणाची आहे. मुलगा घरकामात आणि स्वयंपाकात बायकोला मदत करेल. वा, हे नक्की होणार आहे? असं नक्की होणार आहे? उगाच बोलत नसतो मी. पुढचा फोटो बघा. पुढचा?
वा 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 अजून 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 अहो आता अजून काय अजून लग्न लावायला मला बोलवा म्हणजे झालं. चला. नक्की मी फोन करेन तुम्हाला. हो पाऊस पडतोय का अजून? बापरे 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 इतके गोंधळ आहे तर मग कसं काय जुळणार यांचं? हा काय हो मावशी काय होईल का यांचं? हा मला काय डोलवताय? तुमच्याकडे झालं होतं वाटतं असं. त्यांच्याकडे जेवणात जिलबी संपली होती आणि यांनी उत्साहात नवरा नवरीला वर उचललं आणि वजनामुळे सगळेच खाली बसले. हो ना. आमच्याकडे काय ऐन उन्हाळ्यात धो पाऊस, नवरीचा सगळा मेकअप धुवून निघाला, कोणी तिला ओळखूच शकलं नाही त्यानंतर. यांच्याही लग्नातल्या याच आणि अशाच माहीत नसलेल्या गमती जमती तुमच्यापर्यंत आणायच्या म्हणून तर आम्ही सेलिब्रिटींच्या लग्नाचा हा घाट घातलाय. चला तर मग बँड बाजा वरात आणि घोडा घेऊन बोलवूया आपल्या आजच्या सेलिब्रिटी कपलला, भारत गणेशपुरे आणि अर्चना उपाध्ये. अरे वाजवा रे वाजवा. थांबलंय जरा तुम्ही पण थांबा. वा 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 वराडी आलेले आहेत. नमस्कार नमस्कार स्वागत. तुम्ही काय लागले वाले नाचायला लागले. सॉरी वा 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 पण मला इतकं बरं वाटतंय की तुम्ही दोघही जण इकडे आलेला आहात. आज तुमच्या बरोबर भरपूर गप्पा आम्ही मारणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक जणांनी तुमचं लग्न मिस केलेलं आहे. तर तुमचं लग्न आज इकडे आम्ही परत लावून देणार आहोत. माझ्या कंपनीतलं हे पहिलं लग्न आहे आणि तुम्ही दोघं जण इकडे आलेला आहात. मला खूप उत्सुकता आहे की तुम्ही प्रेमात कसे पडलात? मी तर यांना पाहता क्षणीच प्रेमात पडले. पाहता क्षणी म्हणजे तुमचा बघण्याचा कार्यक्रम झाला होता? अरे बघण्याचा म्हणजे Arrange प्रॉपर marriage. बघण्याचा अरेंज मॅरेज म्हणजे मी हिच्या घरी गेलो नाही होतो. नाही नाही थांबा थांबा थांबा. एक तर तुमच्या बोलण्यामध्ये जोर नाहीये आता. कन्व्हिक्शन थोडंसं कमी पडतंय बघण्याच्या कार्यक्रमाचं. कारण आता मला ऐकायचं नाहीये, मला बघायचंय. कारण प्रॉब्लेम काय झाला होता, तुम्ही जेव्हा प्रेमात पडला असाल, जेव्हा तुमचा बघण्याचा कार्यक्रम झाला असेल, मी नव्हते, प्रेक्षक नव्हते, त्यामुळे त्यांना आपण दाखवलं पाहिजे ना. तर बघण्याचा कार्यक्रम म्हणजे मोठी मंडळी पाहिजेत, घरचे पाहिजेत. मग आपण आता मुलाच्या आत्याला आणि मुलीच्या मामाला इकडे बोलूया का? परवानगी आहे तुमची? कभी जमी कभी नभी ही सूर्य का आपल्याला पटलेली आहे. काय प्रकरण आहे? मला पटलेली आहे. मॅडम हे लग्नामध्ये पटावडी चालते माहितीये तरुण पोरांची. हे काय मला पण कळत नाहीये. पगार भरपूर देते मी त्यांना, तरी का असे वागतात? मामा थांबा. मला काय वाटतंय, तुम्ही दोघं जण आता इथे वधू परीक्षा करायला आलेले आहात. पेडा नाही पेन आणि पेन्सिल. नाही 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 थांबा. हे असं घराच्या बाहेर शोभतं का? आपण सगळेजण घरी जाऊया का? घरात चला चला घरात. घरात आपण आलेलो आहोत. वधू परीक्षा आता इथे होणार आहे. वा 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 वा. बरं मी काय म्हणते, आता वधू परीक्षेला आपण सुरुवात करूया. करा. गाणं म्हणून दाखव.
बाबा अजिबात नखरा नाही, लगेच घ्यायला बघ, सुरुवात. लगेच, किती लगेच. गोड. फुलले रे क्षण माझे फुलले रे, एवढंच आहे मला. बरं दादा तुम्ही ताल द्या म्हणजे त्या बरोबर गातील. आणि निदान एक 2-3 ओळी तरी आम्हाला ऐकायच्या. येतात का तुला? तुम्ही ताल द्या मग. बाकी फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. वा वा वा. दुसरी ओळ काय आहे ते सांगा तिला, म्हणजे ते पुढचं काही. वा वा वा. मला काय वाटतं यांचं प्रेम असंच या गाण्यानी फुलत गेलं की नाही? बहरतंय. ते कसं काय बहरत होतं ते आम्हाला बघायचंय. आत्या गातील, तुम्ही ऍक्ट करा. फुलले मन माझे फुलले रे, फुलले मन माझे फुलले रे, मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने फुलले मन माझे फुलले रे, वा वा वा. मन माझे फुलले रे. किती गोड. छान हो छान. अगदी दृष्ट्या लागण्यासारखा जोडा आहे. तुम्हाला पसंत आहे ना? हो नक्की ना? नक्की. हे आत्ता पसंत आहे, पण तेव्हाची काय परिस्थिती होती? तेव्हाचे हे सगळे साक्षीदार आहेत ना. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांची ओळख झाली पाहिजे. हे आमचे मित्र अजय गिलचे, हा, त्यांच्या बाजूने आहे वैशाली देशमुख, तो माझा साक्षात मुलगा आहे. माझा आणि म्हणजे माझा म्हणजे आमचा मुलगा आहे. आणि यांची पण मी ओळख करून देतो. ही यांची बेस्ट फ्रेंड आहे सारिका, हे आमच्या बिल्डिंगमध्येच आम्ही सोबत राहतो. हा महेश आहे आणि ह्या आमच्या वहिनी चारू वहिनी, ह्याही विदर्भातल्या आहेत. थोडक्यात या सगळ्यांनी तुमची लव्ह स्टोरी बघितलेली आहे. तुमचं अरेंज मॅरेज आहे बरोबर Arrange आहे? marriage. अरेंज मॅरेज आहे आमचं. प्रॉपर आम्ही बघायला गेलो होतो, कार्यक्रम बघण्याचा कार्यक्रम. म्हणजे थोडंसं बोलू का मी त्याच्याबद्दल? हो नाही, पण त्याच्या आधी मला ना घरच्यांनी परवानगी दिलेली आहे, कारण आता सगळी मित्रमंडळी इकडे आहेत. हा. तुमच्यापैकी कोणी यांच्या लग्नाचा एखादा किस्सा सांगू शकेल का? 2-3 वर्षाच्या आधी अॅनिव्हर्सरीला आम्ही यांचं परत लग्न लावलंय. हा, आणि तेव्हाचा एक किस्सा सांगते. या दोघांना पण चष्मा आहेत, पण अर्चूचा प्रॉब्लेम आहे की अर्चूला जवळचं दिसत नाही. आणि जेव्हा स्टेजवर माला घालायची होती तेव्हा म्हणजे याला इतकं टेन्शन आलेलं, कारण नवरीच्या गेटअपमध्ये चष्मा तर लावू शकत नाही. बरोबर. हा, मग ते वैशाली सोबत राहायचे, म्हणजे 2-3 मैत्रिणी सोबत राहा. चुकून वर मला दुसऱ्याच्या गळ्यात घ्या. पण हे सुखी संसाराचं गमक असू शकतं का की जवळचं दिसत नाही? म्हणजे मी आई बाबांच्या लग्नाला आज तू इकडे हजर आहेस. खूप रेअरली असं होतं ना की आई बाबांचं लग्न आपल्याला बघता येतं. दुसऱ्यांदा. बरोबर बरोबर. हो, ते 3 लग्नांचे किस्से आहेत ना. दुसऱ्यांदा इकडे. तर तू कोणाच्या बाजूने आलायस? कारण सगळी वऱ्हाडी मंडळी, आम्हाला कळलं की हे सगळेजण काय वधू पक्षाकडून वर पक्षाकडून. तू कोणाच्या बाजूने आहेस? मी दोघांकडनं आहे. असं नाही चालत. घरी जायचं ना त्याला परत. कॉमन मी ड्रायव्हर म्हणून आलो. एक नाव आम्हाला पाहिजे. कोणाकडून आहेस? मी नुसतं म्हणजे असं ड्रायव्हर म्हणून एक्स्ट्रा कोणीतरी असं म्हणून सोबत आलो. ड्रायव्हर म्हणून आला. मला वाटलं की जेवायला आला असेल सोबत. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा मला असं लक्षात आलं की त्याचा पण एक वेगळा किस्सा आहे. जनरली मुलं इम्प्रेस करतात ना. ते म्हणतात की माझ्यात काय काय चांगलं आहे तर माझ्याशी तू लग्न कर, तू कशी सुखी असशील. पण तुमच्या बाबतीत काहीतरी फारच वेगळं घडलं होतं असं मी ऐकलं. काय होतं ते? नाही वेगळं नाही. काय आहे आमच्या इकडे ना विदर्भात किंवा सॉरी परत मी तुम्हाला कट करते. याचं कारण म्हणजे पुन्हा तेच की हे नुसतं बोलायचं नाहीये, करून दाखवायचंय. कारण मी तेव्हा नव्हते. थोडं आधी सांगतो ना. प्रेक्षक नव्हते. नाही आधी सांगतो काय आहे. आमच्या इकडे आहे ना विदर्भात खूप पोरी म्हणजे पोरांनी खूप पोरी पाहायच्या असा एक समज आहे. म्हणजे खूप पोरी पाहाय म्हणजे 15, 20, 25, 30 पोरी बघतात आणि मग त्यातली एक पोरगी सिलेक्ट होते.
तर एक तर मला लग्नच करायचं नव्हतं, कारण आपलं काही खाण्यापिण्याचं काही सोय नाही, काही नाही. मी ML हॉस्टेलला राहत होतो, इथं काही रूम नाही, काय नाही. बरं ते पोरगी आणायची, ते ठेवायची कुठं, तिला खाऊ काय घालायचं, हा एक प्रश्न. म्हणून मी म्हटलं की नकोच करूया लग्न. मग घरचे खूप माग लागले, नाही लग्न कर. मग मी एक आयडिया शोधून काढली. तुम्ही म्हटलं काय आहे की तुम्ही पहिल्यांदा पोरगी बघा, सगळे मिळून तुम्ही तय करा की बाबा हे पोरगी आपल्या घरात योग्य आहे. आणि तुम्हाला मुभा नाही आहे, तुम्हाला मुभा आहे, तुम्ही कितीही पोरी बघू शकता, तुम्ही 50 पण पोरी बघा, पण तुम्ही जे पहिली पोरगी मला दाखवाल मी तिच्याशी लग्न करेल, ती कशीही असली तरी. हे माझं होतं तिथं. म्हटलं कशी असली तरी. मग सगळे मिळून निर्णय घेऊन मग परत ते निर्णय 5-6 महिन्यावरती गेला. पण त्याने किती पोरी पाहिल्या काय मला माहिती नाही. मग हे एक रत्न आमच्यासाठी आणलं. आता मी गेलो, असं ते पोहे बिये आले, तर माझ्या सगळं लक्ष कसं होतं की असं आता म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, ते कशी दिसते काय दिसते, ते तर फिक्स होतं. जे आपल्या समोर येईल ते पदरात पडलं आणि पवित्र झालं असं. तर मग हिच्याशी बोलण्यात जास्त इंटरेस्ट मला. मग म्हटलं जरा हिचं बोलत. मग आम्ही दोघंच ना एका तिकडे गेलोय. नाही थांबा, हे काय, हेच होतं, हेच मला नकोय. बाजूच्या रूम मध्ये गेलं की कान त्या भिंतीला लागलेले असतात. त्यांना एकांताची गरज आहे की नाही. मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करतायत की नाही, त्याच्यासाठी त्यांना एकमेकांशी बोलण्याची गरज आहे. आपण त्यांना तो एकांत देऊया का? चला बाकी बाहेर चला. नाही तुम्ही पण जा, पण तुम्ही पहिल्यांदा जा बाहेर सगळे त्यांना प्लीज बोलू द्या. मग तुम्हाला परत बोलू. होकार का नकार त्या आता तुम्हाला वाटेल की मी इकडे काय करते, तर माझं नाव एकांत आहे असं आपण समजूया. मी कायम इकडे असणार आहे, कारण मला खूप इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये. छान दिसतेस तू. थँक्यू. बाकी कसं आहे? मस्त, मजेत. काय शिक्षण वगैरे काय झालं? M.Com. काय M.Com. अरे मग M.Com आहे तर तुला चांगला पोरगा भेटेल की. का तुम्ही चांगले नाही? नाही तसं नाही, म्हणजे मी पण चांगला आहे, पण असा M.Com शिकलेल्या मुलीला असा चांगला नोकरीवाला हमखास पगार वगैरे तर असा मुलगा मिळेल ना. तर माझ्यात तसं काही नाही. म्हणजे मी काम करतो, पण आमचं काम असं असतं ना की काही भरोशाचं नाही, कधी मिळेल कधी नाही मिळेल. त्याच्यामुळे पैसे कधी येतील कधी नाही येतील. आणि ह्या आमच्या फील्डमध्ये असा हमखास असं काही नसतं. म्हणून म्हणजे माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर नाही म्हटलं तर फार चांगलं होईल. तुमच्यासाठी पण चांगलं होईल, माझ्यासाठी पण जास्तच चांगलं होईल. सो तुम्ही ठरवा आणि नाही म्हणा. कारण माझ्याबरोबर ते मराठीत म्हणतात ना काय ते वळवावरचं पाणी, तशी ही लाईन आहे. याच्यात झाला तर माणूस राजा पण होतो, नाही तर भिकारी पण होतो. सो गॅरंटी नसल्यामुळे तुम्ही नाही म्हटलं तर जरा बरं होईल. ठीक आहे, चालेल, उद्या कळवते. दुसऱ्या दिवशी उपाध्यायच्या घरून निरोप आला आहे. आणि तो काय आला आणि रात्रभर मनामध्ये काय चाललं होतं हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. कारण की हे जेवढ्या सच्च्या मनाने माझ्याशी बोललेत की माझं काहीच नाही हे सांगायला पण एक फार मोठं मन लागतं. अगदी काय म्हणतात ट्रान्सपरन्सी लागते त्याला, ती त्यांच्यात मला दिसली. आणि मी तेव्हाच ठरवलं की हो म्हणायला काही हरकत नाही. जरी आता काही नाही आहे तरी या माणसात एक विश्वास आहे की मी काहीतरी करून दाखवेल. आणि कारण की बरेचदा असं होतं की बरेच पॅरेंट्स वगैरे एक चांगला गव्हर्नमेंट जॉबवाला शोधतात किंवा वॉट एव्हर, सगळेच असे निघतात असं नाही, पण चांगलं बघून सुद्धा कधी कधी मुलींचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य बघतो आपण. असं सगळ्यांचाच हा नियम लागू होत नाही, पण एवढं ट्रान्सपरंट बोलणं आणि सच्च्या दिलाने बोलणं हा एक जो विश्वास लागतो आपलं, तो एक आतून आवाज आला की नाही हा माणूस एक सच्चा माणूस आहे, याला साथ द्यायला पाहिजे. आपण साथ दिली तर काही करू शकतो. बस त्या विश्वासावर मी हो बोलले दुसऱ्या दिवशी. तेव्हाच मला कळलं की आपण फारच सच्चा बोललो बाबा, एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. मला तुमच्या दोघांकडे बघून असं वाटतंय की जेन्युअनली आपण म्हणतो ना की एकमेकांची साथ असेल तर झोपडीमध्ये सुद्धा स्वर्ग उभा करता येतो. नाही खरं हे आणि खरंच आहे हे, आणि खरंच तेवढंच खरं आहे. साथ म्हणजे काय सांगू मी, हे अमरावतीत राहिली शिकली आणि तसं काही हे नसताना बॅकग्राऊंड नसताना
मी ही माझ्यासाठी ना मंत्रालयात काम करायची प्रायव्हेट आवर्स बेसिसवरती. पण ते गोरेगाववरून जे बाई कधी तिनं लोकल बघितली नाही, कधी काही बघितली नाही, पण ते बरोबर 9च्या ठोक्याला तिथं हजर राहून ते लोकल पकडून ते चर्चगेटला जायचे, दिवसभर ऑफिसमध्ये काम करायची आणि मग परत संध्याकाळी बरोबर ते तिथून घरी यायचे. आणि आमच्या आयुष्यातलं सगळ्यात म्हणजे आम्ही त्या आमच्या पोराला आम्ही इच्छा ठेवलं होतं, ते काय म्हणतात बेबी सिटिंग. तेव्हा थोडी गरज होती पैशाची, मुलगा पण पाहिजे होता, पण त्याला बेबी सिटिंग म्हणावं लागलं आम्हाला. ते नको व्हायला पाहिजे होतं खरं, पण गरज होती तेव्हा. पण तो पण राहायचा बेबी सिटिंग मध्ये, मी पण कधी कधी कुठे शूटिंगला जायचो, ही नोकरी करायची. असं करून म्हणजे आमच्या हाती याचे थोडेसे पैसे लागले ना त्या क्षणी आम्ही ते बेबी सिटिंग सोडून दिलं आणि हिची नोकरी पण सोडून दिली. मी म्हटलं जे होईल ते बघू काय आहे ते पुढे. पण पुढे चांगलं झालं, पुढं खूप चांगलं. गुण जुळलेत, मन जुळली आहेत, सुपारी फुटली आहे आणि पत्रिका सुद्धा हातात आलेली आहे. कोणाच्या? ध्रुवच्या. मी ध्रुव आणि सगळ्यांनाच इकडे येण्याची विनंती करते. काय मजा आहे ना, म्हणजे आज मुलगाच सगळ्यांना सांगणार आहे, सगळ्या प्रेक्षकांना बोलवणार आहे की माझ्या आईच्या आणि माझ्या बाबांच्या लग्नाला यायचं. ध्रुव तयार आहेस? मराठीमध्ये पत्रिका आहे, होऊन जाऊ दे, वाच मग. आमच्या इथे श्री कृपे करून माझे आई आणि बाबा यांचा शुभविवाह चिरंजीव भारत श्रीमती मनोरमा व त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे सुपुत्र चिसौका अर्चना सौ मंदाकिनी व दिगंबरराव उपाध्ये यांची सुकन्या यांचा शुभविवाह झी मराठीच्या रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने बँड बाजा वरातीच्या मंगल कार्यालयात करावयाचे योजले आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री आणि झी मराठी समर्थ आहेत. तरीही आपण आपल्या संपूर्ण मित्रपरिवारासह अगत्याने येणे करावे. आपली उपस्थितीने येणारा TRP हाच आमचा आहे. माझ्या आईबाबांच्या लग्नाला यायचं. पोराने आमंत्रण दिलेलं आहे. तुमची परवानगी आहे ना या लग्नाला? हो नक्की नक्की ना? काही खोट नाही आहे ना नवऱ्या मुलामध्ये? दोघी नवरा आणि नवरी परफेक्ट आहे. परफेक्ट आहे ना? लग्न ठरवून पुढे जाऊया. हो, कारण मला पुढच्या विधीमध्ये भयंकर जास्त इंटरेस्ट आहे. माझा लाडका विधी येतो ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मजा येते, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त किस्से घडतात. तो विधी कुठला असतो? हळदीचा विधी असतो. राहिलंय नाही, थांबायचंय, तिथेच थांबायचंय. कारण काय होतं मग, हे कपल मागे पडतं, हे कपल पुढे येतं आणि लग्न तुमचं नाहीये की नाही. मला कळतंय का? काय झालं? सेलिब्रिटीचं लग्न आहे मामा, कसं नाचताय तुम्ही? या पुढे. म्हणजे मी असा नाचतोय त्याचा तुम्हाला त्रास होतोय? या भरतराव पुढे या, जरा पुढे या. यांना विचारा यांच्याकडच्या लग्नात ह्यांच्याकडचे मामा कसे असतात ते विचारा. ऍक्च्युली काय आहे, लग्नात मामाचं काम असते का पोरापोरीच्या मागे उभं राहायचं. बरोबर. पण आमच्याकडचे मामा मागे उभं राहतच नाही, कायम स्वरूपी आडवेच असतात. तिकडे अनाउन्समेंट होते, आता लग्न लावतात, लग्न अनाउन्समेंट.
मुलीचे मामा हे ना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब त्यांनी लग्न मंडपात यावे. लग्न लागणारा समय आता नजीक येतोय, ताबडतोब यावे. मग तिकडे तिकडे कोणतरी मामाचं कुठे कुठं काय त्या गुत्त्यावर बघ ना, तिकडून आण ना. मग मामा तिकडून आल्यावर मग ते 2 मिनिटं आपले कोशिश करतात. कोणतरी म्हणते मामा तुम्ही बसून घ्या, नाही तर पळा नवरीच्या अंगावरती खाली पडतो. मामा आपले कुठे नाही तर मामा असते. प्रॉब्लेम नाही आहे गे, आपल्याला कस प्रॉब्लेम नाही होतलं. मी इथं व्यवस्थितपणे उभं राहू शकतो मी. बरं, ह्या सगळ्या मामाचा राग आहे ना तिच्या बहिणीच्या नवऱ्यावर जावावरती असतो. शुभकर आहे ना, मग आमच्या जावायला समजून सांगा. त्या माणसाचा मी एक दिवस खतरनाक प्लॅन करायला लागतो. मामा शांत मामा. आज मामा आज मामा हा माणूस मला रात्री म्हणे दळण आणा. मी दळणासाठी आलो का? भाषेच्या लग्नाला आलो रे. भाषेच्या लग्नाला आलो. अशामध्ये आलं मग काय हा मग जावई आमचा एक नंबर बोकस. तुम्ही कोण आहे? हा तुम्ही ओळखीचे वाटता. अशी ती गंमत जमा. जर समजा कलाकार नसतं झाला तर काय केलं असतं? दुसरं काही केलं असतं? मला एक गोष्ट वाटते की हे जर का कलाकार झाले नसते तर ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्यांचं प्रत्येक इमोशन विकलंय ना, आणि यांनी विकत घेतलेलं आहे. सुरुवातीला ते म्हणाले की बाई ग पैसे नाही, ठीक आहे, नाही म्हणत हो म्हणायला लावलं. यांना विकता येतात गोष्टी, उत्तम विकता येतात. हे सेल्समन झाले असते, हो ना. आता इकडे आपण ना काहीतरी विकलं पाहिजे यांनी. पुस्तकं विकू, ते काही विकावं, तुम्ही आम्ही विकत घेऊ. पुस्तकं होता आमच्या कॉलेजच्या जमान्यात. पुस्तकं विकायचे. ते याचे पुस्तक असायचे नाही, ABCD शिकण्याचे, कविता, हाऊ टू लर्न इंग्लिश, म्हणजे इंग्लिश कसे शिका. तर असं ते त्यांची एक विशिष्ट स्टाईल होती. एसटीत किंवा ट्रेनमध्ये तुम्ही बघितलं असेल, बरेच लोक येतात असं काहीतरी विकणारे. आमच्याकडे पण निश्चित येते. ते आल्याबरोबर आपल्या वरती टप टप ठोकायचे एसटी. आणि 1 मिनिट लक्ष द्या. आपल्या घरामध्ये लहान भाऊ लहान बहिणी असतात. त्यांच्या सहजमध्ये लक्षात राहण्याकरता आमच्याकडे पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू लर्न इंग्लिश. इंग्लिश कसे शिका, इंग्लिश कसे वाचा, इंग्लिश कसे बोला, इंग्लिश कसे चाला. या पुस्तकामध्ये 1 ते 1000 पर्यंत कविताप्रमाणे शब्द दिलेले आहेत, जे आपल्या लहान भाऊ लहान बहिणीच्या सहजमध्ये लक्षात राहू शकतात. जसे मदर माता, फादर पिता, रिलेशन म्हणजे रिश्ता नाता. माउंटन आहे पर्वत, डच आहे खाई, सिस्टर आहे ब्रदर आहे भाई. अशा प्रमाणे कविताप्रमाणे शब्द दिलेले आहेत, जे आपल्या लहान भाऊ लहान म्हणजे सहज लक्षात राहू शकतात. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर एक संपूर्ण माणसाचं चित्र दिलेलं आहे. डोक्याला काय म्हणतात, केसाला काय, हाताला काय, नकला काय, तोंडाला काय म्हणतात. या पुस्तकाची किंमत मार्केटला 5 रुपये, पण आमच्या या प्रकाशनात 4.5 रुपयामध्ये 4.5. बघण्याचे पैसे पडणार नाहीत असं पुस्तक विकत. हळद लागलेली आहे आणि आतापर्यंत कुठलंही विघ्न आलेलं नाहीये. याचा मला भयंकर आनंद होतो. फोन आलाय फक्त. हॅलो, काय चाललंय? थांबा, हे लग्न होणार नाही. का? मगासपासून मी पाहते बाबू बाबू बाईचा आवाज आहे. कोण ही बाबू? नाही, पण बाबू म्हणून नाव सेव्ह केलंय. हो, मुलगा असेल छोटा ना कोणीतरी. नाही, मला कळलंच पाहिजे. बाबू कोण? कोण बाबू? मी आहे बाबू. काय
काय जामल जामल लावली इथे? अहो, बाई. हळदी आहे आणि मी नाही हा? मग मागच्या हळदीच्या वेळेला मी आले नव्हते का? मग आता का विसरलात तुम्ही मला? मला बोलवायलाच हवं होतं की नाही आधी? हा? अरे वेलकम 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 बाबू ही- वेलकम. अनिता तातईचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हा मी आधी हळद लावते आमच्या भावाला. ही आमचा बाबू आहे. ही आहे शी जो आहे बाबू. तुमचा जीव शांत झाला का? आता मला बरं वाटलं. हु इज शी हा असं मी विचारलं याला. नाही तर अनिता दाते हिचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मुळात हे सगळं आम्ही जुळवून का आणलंय कारण असं बरेचदा होतं की आपल्या खूप जवळच्या मित्रांची लग्न आधी झालेली असतात आणि नंतर आपण भेटतो आणि इतके घट्ट मित्र होतो आणि ती एक हुरहुर कायम मनात राहिलेली असते की अरे मी जर का तुझ्या लग्नामध्ये असले असते तर मी हे केलं असतं ते केलं असतं. म्हणून आज यांच्या लग्नाला तुला इकडे बोल हे विसरले आम्ही बोलवलंय. थँक्यू कारण मला हे लग्न खूप महत्वाचं वाटतं. एक तर दोघं जण खूप हौशी आहेत आणि कमाल केमिस्ट्री आहे दोघांची. मला तिला पूर्ण मार्क द्यावेसे वाटतात याकरता की भारतदादाबरोबर लग्न करण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर बारीक नजर आणि सेन्स ऑफ ह्युमर. तर बारीक नजर ठेवते ती त्याच्यावरती कारण ते गरजेचे बरोबर ना? हो आता काय बोलणार आता. नाही म्हणजे हो म्हटला तिथेच चुकला. नाही असं काही वाईट अर्थाने नाही म्हणते मी. त्याच्या खाण्यापिण्यावरती सेलिब्रिटी आहे ते काय कपडे घालतोय वगैरे या सगळ्या गोष्टींकडे बघणं गरजेचं असतं. वेगळं काही नाही त्यामुळे बारीक नजर गरजेची आहे बरोबर ना? करेक्ट. आणि अजून एक म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे. हवायुद्धामध्ये काम करतो भारतदादा पण तिचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे हे दोघं जण बोलत असतील आणि यांनी काही विनोद केला तर त्याच्यावरती शेवटचा बॉल ही टाकते आणि तो कमाल विनोद असतो की तो ह्याला कळायला 1 मिनिट जातो आणि नंतर अरे हिनं विनोद केला माझ्यावरती असं होतं. आणि अशी ही या दोघांची केमिस्ट्री. आणि ते दोघं जण नवरा बायको तर आहेत पण मला असं वाटतं की ते जास्त मित्र आहेत एकमेकांचे. क्वालिटी टाइम स्पेंड करणं नावाची जी गोष्ट असते ना ती करायची असते त्या दोघांना एकत्र असायचं असतं. वहिनी ब्लॅक बेल्ट आहे आणि ती म्हणजे हा घाबरतो तिला. ही ब्लॅक बेल्ट आहे आणि मी बरेचदा बेल्ट पण घालत नाही. सारखी अशी पॅन्ट मला ओढावी लागते. अरे काय बेल्ट इकडे दिलेला आहे काळा बेल्ट. तर त्यामुळे तो खूप घाबरतो. कधी पॅकअप झालं ना की भारतदादा कुठे चाललाय तर बाहेर इकडे तिकडे अजिबात जात नाही. तो सरळ घरी जातो. मला कधीही असं वाटलं की नाही कोणाला तरी भेटावं तर असं वाटतं की भारतदादाच्या घरी जावं आणि बहिणीला भेटावं भारतदादाला भेटावं. नाही पण खरंच इतका सुंदर आतापर्यंतचा हळदीचा प्रवास होता. बरं हळदीमध्ये तुझीच एक कमी होती कारण लग्नाला सगळे जण पाहिजे आणि आता हळद लागलेली आहे तर पुढचं कार्य पुढचे विधी आपण सुरू करूया. आणि आता फायनली ती वेळ आलेली आहे ज्याच्यासाठी हा सगळा घाट आपण घातलेला आहे. प्रेक्षकांच्या साथीनं आणि ते त्यांच्या आशीर्वादानं इकडे लग्न सोहळा संपन्न होणार आहे. नवरा नवरी तयार आहेत का? सगळ्यांना अक्षता फुलं मिळालेली आहेत का? सगळेजण तयार आहात ना? चला चला उभे राहा. तुम्ही कुठे? तुम्हाला अजून वेळ आहे. डोक्यावर केस आल्यानंतर. चला आता काय वेळ? आणि लग्न गटी समीप नवरा घेऊन या धरा वाजंत्री बहुगल बलान करणे पुर्या सदा मंगल शुभ लग्न
आणि याच्यानंतर आपल्या पुढच्या विधींना सुरुवात करूया, कारण ते विधी चालू असताना सुद्धा बऱ्याच गोष्टी तुमच्या लग्नामध्ये घडल्या होत्या आणि ते सगळं आमच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायचं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्या मुलांनी स्वतःचा एक हट्ट सोडला नव्हता, तो कुठला होता ते आपण बघूया. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की पूजेसाठी निघूया. सप्तपदी तर 7 वचनं दिली पाहिजेत. मी बायकोच्या हिशोबावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करीन. मी घरात अजिबात पसारा करणार नाही. जगात सगळे नाव विसरले तरी चालेल, बायकोच्या माहेरचे नाव विसरणार नाही. सकाळी उठून बायको सांगायच्या आधी आंघोळ करीन. या वर्षात बायको आणि पोराला घेऊन फॉरेन टूर करीन. आणि बायको जसं जसं सांगेल तसं तसं वागेल. फक्त ती पण थोडी तशी तशी वागली पाहिजे अशी फक्त इच्छा ठेवीन, बाकी काही नाही. तुमची अखंड बडबड सुरू आहे. हे काय नक्की बडबड चालू आहे तुमच्या दोघांची? त्याचं म्हणणं अजून आहे की तू अजूनही विचार कर, वेळ गेलेली नाहीये, नाही म्हणून. हा कुठला आणि कसा नवरदेव आहे जो शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बायको, तुमचं आहे ना नक्की प्रेम आहे ना तिच्यावर? आहे प्रेम आहे म्हणूनच सांगतात आहे की वाचायचं असेल तर आता अजूनही विचार कर म्हणून. आणि मैत्रिणींचं काय मत होतं? ऍक्टर नवरा मिळाला? नाही, माझ्या ज्या 2 मैत्रिणी आहेत अमरावतीच्या त्या ओळखत होत्या थोड्याफार भारतला, कारण की माझं जे सासर आहे तिच्याच शेजारी जी मैत्रीण राहते, मोठी बहीण राहायची, तर तिथे जाणं येणं असायचं. मग ते आमच्या सासूबाईंनी वगैरे बघितलं होतं, त्यामुळेच खरं तर हे ठरलं. त्यांचा फार पुढाकार होता या लग्नात. अच्छा. आणि त्या मैत्रिणी ओळखत होत्या भारतला की कसा स्वभाव आहे, काय आहे, आणि फॅमिली खूप छान आहे म्हणून. मला जे हवं होतं ते सगळं मला म्हणजे मिळालं, कारण की माझं सासर खरोखर खूप छान आहे, सगळी मंडळी छान आहेत. फक्त एक सांगायचं आहे, माझ्या आईचा फक्त माझ्यावर विश्वास नव्हता की बा हा फिल्म लाईन मध्ये आहे, इकडे नाटका बिटकात काम, मी सतत नाटकात बिटकात फिरत असायचो. तर म्हणलं की आई गॅरंटी घ्यायची. म्हणजे माझा मोठा भाऊ आणि लहान भाऊ असे 2 भाऊ आहेत. तर ते म्हणायची, आई म्हणायची की मोठ्याची पण गॅरंटी देते, लहानाची पण गॅरंटी देते, पण या मधल्या पोराची गॅरंटी देत नाही. हा लव्ह मॅरेजच करीन. नेमकं उलट केलं. दोघांनी लव्ह मॅरेज केलं आणि मी वा. पण इतका छान आपण सगळे विधी केले, माळा घातल्या तुम्ही. अशी एखादी गोष्ट जी तेव्हा सांगायची राहून गेली होती, इतकी वर्ष मनामध्ये साठवून ठेवली होती, ती आता आमच्या प्रेक्षकांच्या साथीनं तुम्हाला एकमेकांना सांगावीशी वाटत असेल तर आत्ताच ती संधी, आत्ताचा तो क्षण आहे. काय सांगू, एवढंच सांगायचं राहिलं होतं, आय लव्ह यू. मला असं वाटतं की एक उखाणा झाला पाहिजे. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, भारतरावांचे नाव घेते, झी मराठीचा मान राखून. आता एक फक्त शेवटची छोटीशी गोष्ट, जी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती राहिलेली आहे, ते म्हणजे मंगळसूत्र. भारत, आता तुझ्या चेहऱ्यावरती आज मला
खूप जास्त आनंद दिसतोय. हा काय रे, काय फरक वाटतोय तुला तेव्हा जे तुमचं लग्न झालं होतं आणि आज एवढा सगळा प्रेक्षक वर्ग इकडे आहे, इतक्या दिमागदार पद्धतीने पुन्हा एकदा तुमचं लग्न इकडे लावून दिलंय, काय सांगशील? नाही, खूप खूप बरं वाटतं ॲक्च्युली. आणि लोक आनंदाने प्रेमाने बघतात, प्रेम करतात आहे. माझं म्हणणं तेच आहे सगळ्यांना की म्हणजे काहीतरी बनण्याची कोशिश करा. नाही तर काय होते की आपलेच नाही, म्हणजे परकेच सोडा पण आपलेच आपली किंमत करत नाही. आमचा ध्रुव छोटा होता तेव्हा काहीतरी आणतात ना लहान लेकरासाठी, तर आमच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यासाठी जुने कपडे आणले होते. म्हणजे विचार करा, म्हणजे तेव्हा काहीच इज्जत नव्हती आपली. पण आज तेच लोक आपल्याला येतात, भेटतायत, बोलतायत. पण ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी आठवतात कधी कधी, पण आपण काही त्याच्यावर रिॲक्ट होत नाही किंवा त्यांना काही त्याची शिक्षा करत नाही. पण माझं म्हणणं तेच आहे की काहीतरी बनण्याची कोशिश करत राहा, हो जाता है. लाइन में लगो, एक ना एक दिन नंबर आ ही जाता है. घास भरवणे ही गोष्ट इथे घडली पाहिजे. खूपच इंटरेस्टिंग बाबा. जिलबी आहे इकडे. सुरुवात करूया आणि घास भरवताना एखादा उखाणा आठवला पटकन तर चालेल आम्हाला. यांच्या लग्नामध्ये सुद्धा असाच एक प्रेमळ जिलबीचा घास भरवला गेला होता आणि त्याच्यानंतर काय झालं ते प्रचंड इंटरेस्टिंग आहे. भारत दादा, आम्ही भरवतो घास. अरे ते वांग आहे, ते वांग आहे, ते वांग आहे. पण मी आमच्या लग्नात तिला वांगच भरवलं होतं. अर्थात तिने खाल्लं नाही, पण आज प्रेमापुढे थोडस चाखेल. आजच्या आपल्या या पहिल्या सेलिब्रिटीच्या लग्नातून मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की साधेपणामध्ये श्रीमंती असते. मुळात इतका प्रेमळ नवरा आणि इतकी गुणी बायको असेल तर संसार सुखाचा का नाही होणार. आधी हाताला चटके सोसायची तयारी असेल तर कष्टाने कमावलेली भाकर गोड लागणारच ना. मंडळी, खरं सांगते, आजच्या या लग्नाने माझा लग्न संस्थेवरचा विश्वास पुन्हा दृढ झालाय. आणि धमाल तर इतकी आली, तुम्हालाही आली ना. मग काय, याच्यासाठी केला होता अट्टाहास. मला लग्न लावण्यात मजा येते आणि तुम्हाला या सेलिब्रिटींचं लग्न अनुभवण्यात मजा येणार आहे. मग काय, नवनवीन सेलिब्रिटींचं धमाल लग्न आपण बघूया, लग्न सोहळे साजरे करत राहूया आणि त्यासाठी पाहत रहा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत बँड बाजा वरात, सेलिब्रिटींचं लग्न जोरात. शुभमंगल, सावधान. मराठीचा आहे तुमच्या घरात.